या सेल्फी पॉइंटचा वाद अखेर दादरच्या वॉर्ड ऑफिसमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं। पालिकेनं परवानगी देण्याची नवी पद्धत भाजपसाठी सुरू केल्याचा आरोप सेना आणि मनसेनं केलेला आहे। मनसेचे पालिकेतले गटनेते संदीप देशपांडे आणि सेनेचे शाखा प्रमुख आयुक्तांशी याबाबत भांडत होते। राजकीय पक्षांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी आता दादरच्या वॉर्ड आयुक्तांनी सर्वांना 50 फुटांपर्यंत जागा देण्याचा निर्णय घेतला आहे। शिवसेनेनं मनसेची रिक्त झालेली जागा सोडून इतर ठिकाणी जागा मागितलेली आहे, मात्र भाजप अजूनही मनसेच्या जागेवर अडून बसलेली आहे। शिवाजी पार्कच्याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी पूर्वीचं सेल्फी पॉईंट होता तिथून आणखीन तसंच पुढे जर गेलं तर जवळजवळ 450 फीटपर्यंतची जागा अवेलेबल आहे। आता आम्ही असं ठरवलं की 50 ते 60 फूट एकेकांना आपण द्यायचं म्हणून, त्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ स्पेस आहे, त्याच्यामध्ये सगळेच बसतील। या संदर्भात मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे हिनं। शिवाजी पार्कवरच्या ज्या सेल्फी पॉईंटवरून सगळं राजकारण गाजतंय ती आयडिया ज्यांची आहे ते मनसेचे गटनेते संदीप देशपांडे माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, आज पालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्या दालनामध्ये सेना मनसे सगळे आले होते, कुठेतरी आता अधिकाऱ्यांची भूमिका आहे की सगळ्यांना परवानगी द्यावी, काय नेमकी गडबड आहे का? नाही, आम्ही आमची मागणी सांगितलेली आहे, जिथे आम्ही ओरिजिनल करत होतो तिकडे आम्हाला देण्यात यावा। शिवसेनेने तो दुसरा स्पॉट मागितलेला आहे, त्या स्पॉटला परवानगी मागितलेलीच नाही आहे। या आपल्या स्काउट पेव्हिलियन हॉलला मागितले आणि भाजपलाही त्यांना अजून तिसरीकडे शिवाजी पार्क एवढं मोठं आहे, तिसरीकडे परवानगी द्यावी अशी आमची मागणी आहे आणि सगळेजण आपापल्या परीने आपापल्या क्रिएटिव्हिटीने सेल्फी पॉईंट तयार करतात। एक हा प्रॉब्लेम जिथून सुरू झाला, तुम्ही सेल्फी पॉईंट मागे घेतल्यानंतर तुमच्या ट्विटनंतर मुळात आयडिया चांगली होती, लोकांचा चांगला प्रतिसाद होता, काय असं आहे पैशाची सोंग नाही होत, सगळी सोंग घेता येतात, पैशाचं सोंग घेता येत नाही। CSRसाठी जे लोक स्पॉन्सरशिप देत होते त्यांनी ती मागे घेतल्यामुळे हा सगळा प्रश्न उद्भवला। पण जेव्हा हा निर्णय मी घेतला, ट्विट केलं, त्यानंतर मुंबईतल्या बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा कंपन्यांनी आम्हाला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे CSR करायला तयार आहोत, तुम्ही कृपया हा प्रकल्प चालू ठेवा। आणि राजसाहेबांनी सुद्धा आदेश दिला, त्यामुळे या सर्वांच्या विनंतीला मांडून आम्ही तो पूर्ण चालू करतो। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद सर, सोनाली, महाराष्ट्र। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत रिपोर्टर सोनाली शिंदे सध्या। सोनाली, 3 पक्ष आता एका सेल्फी पॉइंटसाठी भांडताना दिसत आहेत, राजकीय युद्ध एक प्रकारचं रंगताना दिसतं यावर, कारण आता शिवसेनेनं दुसरी जागा मागितलेली आहे, मात्र मनसे आणि भाजप कुठेतरी एकाच जागेसाठी अडून बसलेत की काय असं चित्र सध्या तरी दिसतंय। नेमकी त्या पालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्या दालनामध्ये नेमकी काय बातचीत झाली आहे सगळ्यांची, काय नेमकं त्याबद्दल सांगताय? अजिंक्य, आपण पाहिलं की हा सेल्फीचा मुद्दा आहे, हा आता राजकीय वाद बनलेला आहे। मनसेने सेल्फी पॉईंट काढल्यानंतर भाजप आणि सेनेने तिकडे धाव घेतली, भाजपने ट्विट केलं तर सेनेने त्या ठिकाणी त्यांचा बोर्ड लावला की आता आम्ही सुरू करणार आहे। त्यामधल्या काळात मनसेने पुन्हा त्या ठिकाणी बॅनर लावला की राज ठाकरे यांच्या सांगण्यानुसार आम्ही पुन्हा हा सेल्फी पॉईंट सुरू करतो। यात झालं असं की भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक पत्र पालिका आयुक्तांकडून घेतलं। सहाय्यक आयुक्त जे त्या वॉर्डाचे आयुक्त आहेत रमाकांत बिराजदार यांच्याकडून एक पत्र मिळवलं की त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट आम्ही उभारण्यासाठी परवानगी द्यावी। तिथून हा वाद जास्त टोकाचा बनत गेला, कारण आजवर ज्यावेळेला मनसेने सेल्फी पॉईंट बनवला किंवा त्यामध्ये वेगवेगळे बदल केले त्यावेळेला कुठलीही परवानगी घेण्याचा नियम नव्हता। सेनेने यातून थोडीशी बाजू माघार घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही सेल्फी पॉईंट बनवू याची तयारी दाखवली, पण भाजप मात्र त्याच जागेवर अडून पडलं। यावर आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आजवर हा वादाचा मुद्दा नव्हता, त्यामुळे परवानगीची पद्धत नव्हती, पण यापुढे ज्यांना कोणाला सेल्फी पॉईंट बनवायचं असेल, मग ते राजकीय पक्ष असतील, संस्था संघटना असतील किंवा आणखी इतर कोणी असतील, त्यांनी परवानगी घ्यावी असा तोडगा त्यातून आयुक्तांनी काढला। आणि झाले असं की मनसेची जी जागा आहे त्याच जागेवर भाजपला सुद्धा सेल्फी पॉईंट तयार करायचा आहे। मग यातून पुन्हा आयुक्तांना काहीतरी मार्ग काढावा लागला। त्यांनी असा नियम बनवला की सेल्फी पॉईंटसाठी 50 फुटांची जागा जे कोणी ॲप्लिकेशन करतील त्यांना देता येईल। त्यामुळे मनसेची जी जागा आहे त्या जागेवर 50 फुटांची जागा सोडून आणखी जागा शिल्लक राहते। जर भाजप दुसरीकडे सेल्फी पॉईंट तयार करायला तयार नसेल तर मनसेच्या बाजूला जी शिल्लक जागा राहील ती भाजपला देण्याची आयुक्तांची तयारी आहे। आता भाजप याला तयार आहे का हे पाहावं लागणार आहे आणि त्यासाठीच आता आयुक्त भाजपशी बोलणार होते। पण मनसेचे कार्यकर्ते असतील ते अजूनही पालिका आयुक्तांच्या कार्यालयाजवळ ठिय्या मांडून आहेत आणि मनसे सुद्धा कुठेतरी इगो प्रॉब्लेम किंवा उगाचच भाजप छेडखाणी करण्याचा प्रयत्न करते, छेडण्याचा प्रयत्न करते असं एक वातावरण आहे आणि त्यामुळे मनसे सुद्धा त्याच ठिकाणी सेल्फी पॉईंट करण्याबद्दल अडून बसलेली आहे।